वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। त्यांची आज जयंती आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना सोलापूर शहर आयुक्तालय, सोलापूर शहर वाहतूक शाखा यांच्याकडून अभिवादन करतो। त्यांनी जे देशासाठी कष्ट घेतले, देशासाठी जे त्यांनी सहन केलं, देशासाठी त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले, त्याच पद्धतीने आपण सर्वांनी या देशासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे। सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी असंच काम करून देश प्रगतीपथावर नेलं पाहिजे, यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आज जो कार्यक्रम ठेवला संभाजी आरमारच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। त्यांनी असे चांगले कार्यक्रम करत राहावे। धन्यवाद। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा महामंत्र देऊन भारतीय जनतेला ब्रिटिश सरकारच्या विरोधात सशस्त्र क्रांती लढ्यासाठी प्रेरणा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही हे ओळखून सशस्त्र क्रांती लढ्याची उभारणी केली होती। परदेशामध्ये जाऊन वेगवेगळ्या देशांची मदत या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी घेतली होती। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते। आणि आज भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने मिळालेलं नसून नेताजी सुभाषचंद्र बोस सारख्या लढाऊ सेनानींनी त्यांच्या आयुष्याची होळी या स्वातंत्र्यासाठी केली होती। त्यामुळे प्रत्येक भारतीय माणसाने, प्रत्येक युवकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणं, त्यांनी या देशासाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवणं हे आपलं कर्तव्य। संभाजी आरमार नेहमी स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतीवीरांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणारी संघटना आहे। आजच्या जयंतीच्या दिवशी नेताजींना आम्ही मानवंदना देत आहोत।